इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 या विषयातील सराव संच 1.3 त्यातील आपण आता गणित क्रमांक 6 घेत आहोत. ते 6 मध्ये काय सांगितलंय, समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर बाजू DC, AC कर्ण आणि कर्ण BD परस्परांना O मध्ये छेदतात. तर AB 20 आहे, AB 20, DC 6, OB 15, OB 15 आहे एवढी इथपर्यंत. आणि आपल्याला त्यांनी OD विचारली आहे, एवढी ही बाजू विचारली आहे. तर आपल्याला दिलेली माहिती कोणती बघा, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर DC आहे. ह्या दोन बाजू समांतर आहेत. आपल्याला जी माहिती दिली आहे त्याचा आपण वापर करत असतो उदाहरण सोडवताना. AB समांतर DC आहे म्हणजे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. मग नक्की काय वापर करायचा, तर ज्या वेळेस दोन रेषा समांतर असतात, बाजू समांतर म्हणजे रेषा समांतर असतात, त्यावेळेस त्यांचे होणारे संगत कोन एकरूप असतात. त्यांचे होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. त्यांच्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. मग त्यांच्या मापांची बरे 180 असते. याचा वापर करायचा आहे. मग आता या गणितामध्ये पहा बरे, या समांतर बाजू आहेत, याचा आपल्याला वापर करायचा आहे. कसा वापर करायचा ते बघा आता इकडे. बघा, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC. पहा, ह्या दोन बाजू कशा आहेत, समांतर आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो, कोन CDO, पहा कोन CDO एकरूप कोन, पहा CDO एकरूप कोन होणार ABO, कोन ABO. कारण याचं पहा, कोन CDO या कोणाला कोन ABO एकरूप होणार, हे दोन कोन एकरूप होणार. त्याचं कारण सांगायचं व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन, ते व्युत्क्रम कोन आहे. विधान नंबर आलं 1, हे वरती DC. पहा, विधान नंबर 1 आलं, व्युत्क्रम कोन एकरूप आहेत. तसेच कोन, पहा नीट, ह्या कोणाला हा कोन एकरूप, ह्या कोणाला बघा DCO, कोन DCO एकरूप कोन. DCO म्हणजे ह्या कोणाला हा कोन एकरूप आहे BAO, कोन BAO. त्याचं कारण पण तेच आहे, व्युत्क्रम कोन. विधान नंबर 2, दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी कमीत कमी या दोन कोण जर एकरूप दाखवले तरी होतं. पण तिसरा कोण जर आपल्याला कारणासहित एकरूप लिहिता येत असेल तर तिसरा कोण पण दाखवायचा. आता पहा, आपण ह्या कोणाशी हा कोण लिहिला, या कोणाशी हा कोण लिहिला. हा कोण बघा बरे, तर हे दोन कोण कसे आहेत, एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत, ते पण एकरूप असतात. आपण ते लिहू शकतो कारणासहित. म्हणून लिहायचं आणि कोन COD एकरूप कोन. पहा, COD म्हणजे हा कोन बघा, COD कोणाचे नाव हे मध्यभागी असतं. COD म्हणजे O कोन एकरूप होणार AOB, एकरूप कोन होणार AOB. त्याचं कारण सांगायचं विरुद्ध कोन. विधान नंबर आलं 3. आपण लिहायचं 1, 2 व 3 वरून तिघांचा एकत्रित विचार करून ह्या त्रिकोणाला हा त्रिकोण समरूप होणार. आता पाहि, सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोन त्रिकोण समरूप लिहिताना त्यांच्या संगत ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर आल्या पाहिजेत. म्हणजे संगत कोण एकरूप आले पाहिजे आणि त्यांच्या बाजू प्रमाणामध्ये आल्या पाहिजेत. मग पहिलं नाव तुम्ही कसं पण लिहू शकता, त्रिकोण
CDO लिहिला. पहा पहिलं नाव कसंही मांडा. पहिलं नाव त्रिकोण तुम्ही CDO लिहू शकता, COD लिहू शकता, OCD लिहू शकता, ODC कसं म्हणल्या. पहिल्या त्रिकोणाचं नाव तुम्ही कसेही लिहू शकता, पण दुसऱ्या त्रिकोणाचं नाव मात्र आपण कसेही लिहू शकत नाही. ते अनुक्रमे कोण हे एकरूपच आले पाहिजेत. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव लिहिताना अनुक्रमे कोण एकरूप आले पाहिजेत. आता बघा बरे, सी कोणाला कोणता एकरूप आहे? ए आहे. मग इथं अक्षर पाहिजे ए. डी कोणाशी कोणता एकरूप आहे? बी. येथे नाव पाहिजे बी. आणि ओ ला ओच एकरूप आहे. हा इकडचा ओ काय? इकडचा ओ काय? तो ओच आहे, शेवटी ओ आलं. असं आलं पाहिजे. असे हे अनुक्रमे बरोबर एकरूप पाहिजेत. तिन्ही कोण आपण दाखवलंय, त्याला म्हणायचं को 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 कसोटी. आपण काय केले? आपण तिन्हीचे तिन्ही कोण एकरूप दाखवलेत म्हणून को 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 लिहिलंय. दोनच कोणावर भागत होतं, पण तिसरा कोण आपण दाखवू शकत होतो म्हणून दाखवला. जर दोनच कोण असते तर आपण लिहिलं असतं को को कसोटी. तिने असल्यामुळे को को लिहिलंय. आता एवढं संपलं नाही अजून. त्यांनी आपल्या बाजूचे मापे दिल्यात आणि ते माप आपल्याला शोधायच्यात. त्यांनी आपल्या माप दिलेले आहेत आणि ते शोधायचेत आपल्याला. ए बी पहा, ए बी किती आहे? 20. नंतर सी डी दिली, नंतर ओ बी दिली आणि आपल्याला ओडी विचारली. म्हणजे ह्या दोन त्रिकोणाचे आपल्याला त्यांनी हे दोन दिल्यात आणि हे विचारले. तर आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण समरूप असतील. कशा असतील? समरूप. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. कशा असतात? प्रमाणात. एकरूप नव्हे, प्रमाणात. एकरूप आणि प्रमाणातला फरक पहा. एकरूप म्हणजे काय? त्यांची मापे तंतोतंत जुळतात, समान माप आहेत. आणि प्रमाणात म्हणजे काय? त्यांची मापे लहान मोठे असतील, पण पहिल्या जोडीचं जे प्रमाण आहे तेच दुसऱ्या जोडीचं आहे. म्हणजे आता असं होणार CD छेद AB. पहा, CD छेद AB म्हणजे CD आणि AB यांचं जे प्रमाण आहे, त्यांचं जे गुणोत्तर आहे, तेच गुणोत्तर DO छेद BO आहे. याला तुम्ही OD म्हणा, OB म्हणा, ते कसं झालं. जर दोन त्रिकोण समरूप असतील त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. CD छेद AB, DO छेद BO बरोबर CO छेद AO. AO म्हणा, OA म्हणा, CO म्हणा, OC म्हणा, DO म्हणा, OD म्हणा, ते सगळे कसं झालं. म्हणून आता मापा बरोबर CD किती आहे? 6 आहे. 6. AB किती आहे? 20 आहे. AB 20 आहे. DO म्हणजे OD हा इथं O आहे. OD आपल्याला विचारले आहे, दिलेलं नाही. DO म्हणा, OD म्हणा, काय नाव. BO म्हणजे OB दिले आपल्याला 15 दिले बरोबर. OC म्हणजे CO दिले पण नाही, विचारले पण नाही. AO आपण दिले पण नाही, विचारले पण नाही. असं करायचं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिल्या त्या भरून टाकायच्या. आता हे पहा, CO आणि AO दिलं पण नाही, विचारलं पण नाही, ते सोडून द्यायचं. फक्त हे गुणोत्तर खाली घ्यायचं. कोणतं? 6/20 बरोबर DO छेद 15. म्हणून आता आपल्याला माहिती आहे का नाही, दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल, दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल, तिरकस गुणाकार समान असतो. काय असतं? तिरकस गुणाकार समान. मग ह्या दोघांचा गुणाकार DO गुणिले 20 बरोबर 15 गुणिले 6. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर तिरकस गुणाकार समान असतो. DO गुणिले 20 बरोबर 15 गुणिले 6. याचं उत्तर आलं 20 OD म्हणा किंवा DO म्हणा. 20 OD बरोबर 15 90. म्हणून OD बरोबर 90 छेद 20. म्हणून OD बरोबर 90 छेद 20. 0 0 गेला, उत्तर आलं 9 छेद 2. याला भाग जाईन 9 छेद 2. 9.90 बेचोक 8 उरला 1 वर्गातला 0 पॉईंटच्या पलीकडचा आहे, तर 0 द्यायचा. 2×5 10. उत्तर आलं 4.5. म्हणजे शेवटचं उत्तर काय आलं त्यांना पाहिजे, तेच त्यांना पाहिजे होतं. OD काढा. OD किती? 4.5.
5 आले. म्हणजे ओडीची किंमत किती आली? 4.5. हे त्याचं शेवटचं उत्तर आलं.